राम राम का? राम राम. आपलं नाव? दशरथ अतिस्कर. दिसकर. तर आपलं ऊसाला ग्रीन पॅनेटचे खतं दिलेले आहे ते यावर्षी. तुम्ही 4 वर्षापासून ऊसाचं उत्पादन घेताय. तर या ग्रीन पॅनेटचे यावर्षी खतं वापरलेलं जा तुम्हाला काय काय अनुभव आले तुमच्या ऊसावर? ऊसाची प्रगतीवर आहे सध्या. सगळ्या गोष्टीनं तर सध्या तर व्यवस्थित आहे. हा सगळ्या जोमदार आहे. हा. पोंद्यामध्ये चांगला आहे. वाढ जोमात व्हायला आहे. सगळ्या गोष्टीनं चांगला आहे. सगळ्या गोष्टी चांगलं आहे. एवढं यावर्षी टेम्परेचर बी असताना तुमच्या ऊसाची कंडिशन एकदम फास्ट आहे. फास्ट आहे. वाढला ऊस, काळोखी आहे, भरपूर भरपूर कलर आहे. कलर आहे. पानाची जाडी पण वाढलेली आहे. हा, पानं टाईट आहेत. पाणी तैट. टाईट आहेत यावर्षी. फुटवे कसे फुटलेले आहेत? कुठे जाम मध्ये निघाली कोंब अशी. कोंब जाम निघालेले आहेत हा. आणि जाडी बी आहे. जाडी बी आहे. बघायला गेलं तर आता इथं गड्डा आहे. हा. ठीक आहे, इकडे दाखवलं. भरपूर जाडी आहे. हा इथं ही गड्डा आहे आता आपण लावलेलं. बस. बरोबर आहे. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 खाली 10 हा म्हणजे 10 12 फुटवे आता सध्या निघाला. निघाले. पुढे पण निघालेलं आहे. हा. मग इतरांच्या ऊसामध्ये आणि आपल्या ऊसामध्ये तुम्ही काय फरक आहे? खताच्या अभावी बाकीमध्ये इतर त्यांचे खतं आणि आपल्या खतामध्ये वापरण्यामध्ये काय आहे? रासायनिक खतामध्ये भयानक उष्णता असते, त्यानं चरपडतं ऊस. बरं. आणि ही आपली आहे ती ही थंड आहे ती तसं काय ऊसाला प्रभाव होऊ दिले नाही. प्रभाव होऊ देत नाही. थंडी आहे ह्याच्यामध्ये. थंडी आहे आणि ह्याच्यामध्ये. ते रासायनिक खतामध्ये जी काय ते टेम्परेचर भरपूर असल्या कारणानं पाणी जर कमी पडले की फुबट्या चरपडते. कुठं चपत आहे. हा. मग एवढं टेम्परेचर असून ह्या वर्षी बी तुम्ही खतं टाकलेले आहेत. खाली आता टाकलेली 2 डोस झालेले आहेत. हा, दोन म्हणजे झाले. पहिलं एक भूमी पॉवर टाकलेला आहे आणि आताच एक. आणि काल आपण हे DAP, पोटॅश आणि भूमी पॉवर हा आणि प्रीमियम मिक्स करून टाकलेला आहे. टाकलेला. बरोबर आहे. हा. तर तुम्ही हे वापरून समाधानी आहात? समाधानी आहात. चालते, ठीक आहे. हे समाधान तर तुमचं ऊसावर तुम्ही तुमचं प्रगती करून घेताय म्हणून आम्ही कंपनीतर्फे तुमचं अभिनंदन करतो. नमस्कार.